बांगलादेशमध्ये हिंदू समाज आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात सातारा जिल्ह्यातील कराड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा सकल हिंदू समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला। या मोर्चात भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, विक्रम पावसकर यांच्यासह हिंदू समाजातील बांधवांनी हाताला काळ्या फिती लावत निषेध व्यक्त केला। मध्ये जे हिंदूंवर अनन्वित अत्याचार चाललेले आहेत आणि सर्वात जर वाईट काय असेल तर तिथल्या महिलांच्या माध्यमातून तिथल्या हिंदू महिलांवर अत्याचार केले जात आहेत। ही अतिशय दुर्मिळ अशा पद्धतीची घटना या ठिकाणी बांगलादेशमध्ये घडते आणि त्या विरोधात संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण हिंदू समाज या ठिकाणी एकवटण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं हे सर्व मूक मोर्चे संपूर्ण भारतभर या ठिकाणी काढले जात आहेत। या माध्यमातून त्या सरकारवर कशा पद्धतीने दबाव आणता येईल आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर कशा पद्धतीने दबाव आणता येईल या दृष्टिकोनातून खरं तर हे हिंदू मूक मोर्चे या ठिकाणी सर्वत्र हिंदुस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातून बोध घेऊन तिथल्या बांगलादेशच्या सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी हे जे चाललेले अनन्वित अत्याचार आहेत ते थांबवावेत, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्यांना फार मोठी किंमत त्याची मोजावी लागेल। कराड तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशच्या जे अत्याचार बांगलादेशमध्ये होत आहेत त्याच्या निषेधार्थ आज मूकमोर्चा काढण्यात आला। बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं सकल हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत ते थांबावेत या दृष्टिकोनातून अखंड देशभर अशा पद्धतीचे मोर्चे आहेत। सकल हिंदू समाज एकत्रित यावा आणि त्याचा दबाव गट तयार होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा विचार होईल अशा दृष्टिकोनातून हे या मोर्चांचं आयोजन केलं जात आहे। जिहादी वृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे अत्याचार आपल्या आया बहिणींवर बांगलादेशमध्ये होत आहेत ते सकल हिंदू समाज कधीच सहन करणार नाही अशा पद्धतीचा एक मेसेज या निषेध मूकमोर्चातून आम्ही दिलेला आहे। मला असं वाटते की 100% बांगलादेशमधील जे अत्याचार चालू आहेत ते थांबतील अशी आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं अपेक्षा आहे। देशमध्ये हिंदू समाजावर ज्या पद्धतीचा अन्याय होतोय त्याच्या विरोधात मूकमोर्चा कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीचा भयानक प्रकार सोशल मीडियाद्वारे आणि काही प्रेसच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय त्याच्या निषेधार्थ मूकमोर्चा कराडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर प्रत्येक देशामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी असते आणि बांगलादेश सरकार ते करत नाहीये। त्यांच्यावर एक दबाव निर्माण करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा पद्धतीचे मूकमोर्चे ज्याच्यामधनं आपल्या देशातल्या लोकांचा मोठा आक्रोश हा त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधलं काम हे आज देशभर चालू आहे। मला एक आशावाद वाटतो की सरकार त्यांचं जागं होईल आणि आपल्या समाजातल्या लोकांवर अन्याय होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका भविष्यकाळात घेईल। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।